जशी म्हणजे होळकरांच्या बद्दल अपमानाची ही गोष्ट बोलली गेली, तसंच हा वाघाचा जो काल्पनिक कुत्रा तुम्ही म्हणताय हो, त्याप्रमाणे काल्पनिक कुत्रा आणि त्याची समाधी तिथं उभी केली गेली. हो. हा सुद्धा एक अपमानाचं षडयंत्र आहे किंवा ही सुद्धा एक विकृती आहे असं अशी मांडणी केली जातीये. मला विलासराव सांगा, हं, शिवाजी महाराजांची समाधी हं. त्याच्यापेक्षा उंच, पण ते कुठल्या योद्ध्याची समाधी नाहीये. बरोबर. त्या राज संन्यासाच्या नाटकातलं हे कॅरेक्टर आहे. पात्र. पात्र हं, हा हे आहे, हं. पात्र आहे ते. त्यातनं उभं केलेलं आहे. मला सांगा, कुठलाही प्रमुख नेता पुढारी तो म्हणतो का वाघ्या कुत्रा होता? हं. कोणी म्हणत नाही, कोणी बोलत नाही. त्यांना माहित आहे सगळा इतिहास, पण कोण संभाजी धाडस करून भिडे बोलतात. संभाजी भिडे म्हणाले. नाही, मोठे मी जे पुढारी नेते म्हणतो वाघ्या कुत्रा होता, हं, हा? कोण म्हटलं का असं? कोणी म्हटलं नाही. काय म्हणतात, समिती स्थापन करा, हं. म्हणजे त्यांना सेफ राहायचं. सेफ राहायचं सगळ्यांना. अहो बोला मग ना भूमिका तुम्ही, घेत की शिवाजी नाही. महाराजांची अस्मिता आहे. मी तर म्हणतोच समिती स्थापन करा. माझं तर म्हणणं आहे सगळे इतिहास. मला भूषण सिंग होळकरांचं स्टेटमेंट आवडलं. हं. हा? ते म्हटले कुठल्याही पुढाऱ्याने घेऊ नका. हो, खरंच घेऊ नका. सगळ्या इतिहासकारांना बोलवा, सगळ्यांना बसवून देत एकत्र. पण मला सुद्धा बघायचं आहे, मुख्यमंत्री समिती केव्हा स्थापन करतात. पण बाकीचे नेते घाबरतायत भूमिका घ्यायला? असं वाटतं हा, तुम्हाला? मला आश्चर्य वाटतं. शिवाजी महाराज आपले नरोवा अस्मिता आहेत. कुंजरो असं- असं- हो, शिवाजी महाराज आपले अस्मिता आहेत. हं, सांगून देत मग हे सगळे नेतेगण हं. की हो, वाघ्या कुत्रा होता. हो, वाघ्या कुत्र्याची उंची शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा जास्त आहे, आम्हाला पटते. ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांनी सुद्धा सांगून देत, हो आम्हाला पटते, शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा वाघ्या कुत्र्याची समाधी उंच असायलाच पाहिजे.